तर वाढत्या गुंडगिरीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनामध्ये बोलावं असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। अन्यथा उद्या विधिमंडळाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। तर सतीश भोसले माझाच कार्यकर्ता आहे, मी नाकारत नाही असं सुरेश धस म्हणाले। पीडितांनी समोर येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांना जर असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी आज अधिवेशनात याच्यावर स्टेटमेंट करायला हवं, नाहीतर मी अधिवेशनाच्या बाहेर येऊन तिथे मी प्रोटेस्टला बसेन जोपर्यंत देवेंद्र फडणवीस याच्यावर स्टेटमेंट करत नाहीत की हे महाराष्ट्रात आता कुठेही चालू दिलं जाणार नाही, तोपर्यंत मी तिथे बसून राहीन असं मी त्यांना आवाहन करते। आजचा दिवस मी वाट बघणार आहे, उद्या सकाळी मी अधिवेशनाच्या बाहेर तिथे ठिय्या देऊन बसणार आहे। आणि हे जे सगळे फोटो आहेत, हे सगळे फोटो, हे बघा, हा बॉस, हा फोटो बघा, हा फोटो बघा, हे सगळे फोटो मी तिथे घेऊन बसणार आहे आणि अशा लोकांवर कारवाई करा अशी मागणी करणार आहे। मी स्वतः कालच सांगितलं या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं। सर, ते व्हिडिओ मागचं खरं सत्य असं आहे, माझे मित्र माऊली खेडकर यांच्या घरी कोणतरी माणूस येऊन त्यांच्या घरच्यांची छेड काढतोय असा मला फोन आला माऊलींचा। त्यानंतर मी धावत तिथं गेलो, गेल्यानंतर त्या माणसांना मी तिथं धरलं आणि त्याला मी रागाच्या भरात 2-4 फटके मारले। जर माझ्या बहिणी बाळाची छेड निघत असेल तर अशा माणसांना 100% जाब शिकवला पाहिजे, ह्या हिशोबाने मी त्याला थोडंसं 2-4 फटके मारले। कोण आहे सतीश भोसले? मागील 5 वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय, शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीतला रहिवासी, भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचं पद। सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती। अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी जवळीक, धसांचा कार्यकर्ता असल्यानं परिसरात दबदबा।